जेव्हा तुम्ही एका डेंटिस्टकडे जातात आणि ते तुम्हाला म्हणतात की बाबा ह्या ट्रीटमेंटसाठी हा एक्सरे लागेल, त्या ट्रीटमेंटसाठी तो एक्सरे लागेल, तर आपण कन्फ्यूज होतो की नेमका हा एक्सरे लागतो की नाही लागत, गरजेचा आहे की नाही, आणि जरा गरजेचा आहे तर खरंच एवढं खर्च करायचा का? तर आज मी तुम्हाला एक्सरेज बद्दल काही माहिती देणार आहे. एक्सरे 3 प्रकारचे असतात. एक ज्याला IOPA या RVG म्हणतात, जे तोंडाच्या आत घेतल्या जातात. हे एक्सरे एक दात व 2 दात या दातांमध्ये काही प्रॉब्लेम असेल तर ते कळायला आपल्याला हेल्प करतात. पण जेव्हा अक्कल दाढीचा त्रास असतो या आपल्याला पिनची ट्रीटमेंट करायची असते, अशा वेळी आपल्याला OPG याने फुल माउथ एक्सरे हा लागत असतो. फुल माउथ एक्सरे मध्ये तुमचं हाड, तुमचे दात, दाताची जाणारी जी तुमची नर्व, ज्याला आपण नस म्हणतो, हे सगळं कळून येतं. आणि जर तुम्ही इम्प्लांट अशी काही ट्रीटमेंट घेणार असाल, या जर तुम्हाला कुठे काही फ्रॅक्चर झाला असेल, मार लागला असेल, तर अशा वेळी CBCT नावाचा एक्सरे घेतला जातो. CBCT हा एक 3 डायमेन्शनल एक्सरे आहे. 3 डायमेन्शनल CBCT एक्सरे घेतल्यानंतर आम्हाला त्याच्यात एक्झॅक्टली कळतं की तुमची नर्व कुठून चालली आहे, की तुमच्यामध्ये तेवढा हाड आहे की नाही आहे. जर तुम्ही इम्प्लांट या कोणची सर्जरी करणार असाल तर त्याच्यासाठी ती सक्सेसफुल होईल की नाही होईल, हे सगळं आम्हाला आधीच प्लॅन करता येतं. अशा एक्सरेला 3 डायमेन्शनल आपण CBCT एक्सरे असं म्हणतो. क्रांती डेंटल केअरमध्ये आपल्याकडे या सगळ्या प्रकारचे एक्सरे अवेलेबल आहे. जर तुम्हाला खरंच या ट्रीटमेंटची गरज असेल तर जरूर क्रांती डेंटलला व्हिजिट करा. धन्यवाद.